भूमिका घेत नाही. कालच लोकायुक्ताचं बिल आणलं गेलं, त्यांना अधिकार ज्यादा दिले, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. मग हे सगळं करत असताना कायदे हे सोयीपणे वापरायचं हे सरकारची भूमिका आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून विधानसभेत आम्ही भूमिका मांडून सुद्धा जी सरकारने मांडलेली होती, तिला जेव्हा सरकार समर्थन करत नसेल तर सरकार हे मुद्दामून या पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कृती करून मतदात्यांचा आणि उमेदवारांचा एक प्रकारचा अपमान करण्याचं आणि त्याला त्रास देण्याचं काम सरकारच्या वतीनं चाललेलं आहे, असा आता आमचा थेट आरोप आहे. यावर सरकारची काही भूमिका आहे? तुम्ही हा मुद्दा मांडला होता. भाजपच्या बद्दलचा विश्वास एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवारचा पक्ष असेल यांना आता राहिलेला नाही. हे वोट चोरी करून निवडून येणारे लोक आहेत आणि आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं वोट चोरी करून आम्हालाही हरवतील ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक तालुक्यात यांनी आपले कार्यकर्ते मग एकनाथ शिंदेचे असोत किंवा अजित पवारांचे असोत त्या ठिकाणी त्यांनी नेमून ठेवले.